नवीन वर्षाची चाहूल लागताच मनात एक प्रश्न पडला की आता कोणते कॅलेंडर घ्यायचे। बाजारातील सर्व कॅलेंडर बघितले आणि शेवटी काल निर्णय घेतला। यासारखे धमाकेदार विनोद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे। काल निर्णय हे भारतातील सर्वात विक्री होणारे कॅलेंडर आहे। या कॅलेंडर निर्मितीचा इतिहासही तितकाच रंजक आहे। साधारण 1970चा तो काळ, एका व्यक्तीने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी पंचांगाला कॅलेंडरमध्ये बदलण्याविषयी आपली कल्पना व्यक्त केली। तेव्हा सर्वांनी त्यांची खिल्ली उडवली, कारण तेव्हा कॅलेंडर हे फुकट मिळत असे, मात्र त्यात पुरेशी माहिती नसते। त्यामुळे या व्यक्तीने कॅलेंडरमध्ये सण, पाककृती, लेख यासारख्या अनेक गोष्टी ऍड केल्या। काल निर्णय नावाचं कॅलेंडर बाजारात आलं। ही काल निर्णय बनवणारी व्यक्ती म्हणजे जयंतराव साळगावकर। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग जयंतराव साळगावकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुंबईत राहणारे जयंतराव साळगावकर 10वी पास होते। त्यांनी ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आणि प्रिंटिंग मधल्या आपल्या कौशल्यांचा वापर करून 2600 रुपयाची गुंतवणूक केली। एक वेगळा दृष्टिकोन घेऊन ते विक्रेत्यांकडे कॅलेंडर विकण्यासाठी गेले, पण सुरुवातीला कोणताही विक्रेता या प्रती ठेवून घ्यायला तयार होईना। कॅलेंडर ही काय विकायची गोष्ट आहे का? अशा शब्दात अनेक विक्रेत्यांनी काल निर्णय ठेवून घ्यायला नकार दिला। मात्र काही विक्रेत्यांनी एकदा विकून बघू असं म्हणत काल निर्णय कॅलेंडर विक्री सुरू केली आणि लोकांनी या कॅलेंडरला भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली। सध्या भारतात तब्बल 1.5 ते 2 कोटी घरांमध्ये काल निर्णय वापरले जाते, जे मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू अशा 7 भाषांमध्ये उपलब्ध आहे। जगातील सर्वात मोठे प्रकाशन होण्या व्यतिरिक्त काल निर्णय या कॅलेंडरची आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे यात इतर कॅलेंडरपेक्षा बरीच माहिती असते। 1996 मध्ये या कॅलेंडरची ब्रेल आवृत्ती सादर झाली होती। काल निर्णय कॅलेंडर विषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।